पतीच्या अपघातानंतर मी खूप एकटी पडली होती. ते दिवसभर एका खोलीत पडून राहायचे आणि व्यवस्थित चालू शकत नव्हते. त्यामुळे माझं जीवन एका विरान वाळवंटासारखं झालं होतं, जिथे वर्षानुवर्षे पाऊस पडला नव्हता. एक दिवस माझ्या एका रिश्तेदाराचा मुलगा आर्यन आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मला बरं वाटत होतं आणि मनही लागून राहत होतं. मी त्याला लहान मुलगा समजून जवळ बसवून घ्यायची. पण एक दिवस त्याने त्या वाळवंटात पाऊस पाडला. मित्रांनो, आजच्या या रोमांचक कथेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव प्रिया आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता आणि त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमांनंतर मी एकदम एकटी पडली होती. ते दिवसभर खोलीतच पडून राहायचे आणि चालण्यात फिरण्यात असमर्थ होते. एक दिवस मी घरी बसली होती, तेव्हा दाराची घंटा वाजली. मी धावत जाऊन दार उघडलं. समोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभं राहून आपली ओळख सांगितली. तो म्हणाला, "भाभीजी, माझं नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकांचा मुलगा आहे. कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज केला असेल." मला लगेच प्रकाश काकांचा तो मेसेज आठवला. मी त्याला "हो आत्या" आणि दार बाजूला केलं. आर्यन संकोच करत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलो आहे." "सुमारे 8 वर्षांपूर्वी मी तुम्हाला पाहिलं होतं. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचं कार्ड आमच्या घरी आलं होतं. पण माझ्या हायस्कूलच्या परीक्षा होत्या म्हणून मी तुमच्या लग्नात सहभागी होऊ शकलो नव्हतो. मी इथे कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो आहे. आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवलं आहे." एवढं म्हणताच त्याने मला एक पिशवी दिली. पिशवीतून बागेतील ताज्या फळांची, भाज्यांची आणि अचाराची छान वास येत होता. मी खूप आनंदाने आभार मानून पिशवी घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. दरम्यान मी त्याला जोर देऊन सांगितलं, "तू इथेच राहा. मी काकांना सांगितलं आहे की तुला सगळं तयार मिळेल. तू फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष दे." आर्यन हे ऐकून लगेच मान्य झाला. तो उठला आणि बाहेर ठेवलेला सगळा सामान पटकन आत घेऊन आला. तो दिवसभर आर्यन आपल्या खोलीची व्यवस्था करत राहिला. थोड्याच वेळात त्याला इथे आपलेपण वाटू लागलं होतं. पण त्याचं मन इथे इतक्या लवकर लागेल असं मी कधीच विचार केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी आर्यनची माझ्या पती अमितशी ओळख करून दिली. आर्यन हैराण झाला. तो विचार करत होता, कमाल आहे, काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची काही आवाजही ऐकू आला नव्हता. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणी राहतो हे मला जाणवलंच नव्हतं. मी आर्यनच्या विचारात सावधानी बाळगत म्हणाले, "खरं तर त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बेडवरच पडून आहेत. ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर जागे राहतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवस-रात्र झोपतच राहिले. दिवस असेच जात होते." आर्यनच्या येण्याने मी खूप खुश होतो. 2 लोकांच्या सुनसान घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घ्यायला लागला होता. एक रोज मी स्वयंपाकघरात काम करत होतो आणि गाणं गुणगुणत होतो. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझा हात बांधू लागला. मी हसत म्हणाले, "आर्यन, तू अजून लहान आहेस. तुझं काम आहे अभ्यास करणं आणि फक्त अभ्यास करणं. तू हे सगळं काम करू नकोस." त्याने उत्तर दिलं, "हो भाभी, अभ्यास करणं माझं काम आहे नक्कीच. पण मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी लहान राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एक दिवस गप्पांमध्ये आर्यन माझ्याकडून माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झालं होतं. हा अपघात कधी आणि कसा झाला? मी उदास होऊन म्हणाले, "आधी ते पूर्ण फिट होते आणि आमचा सगळा व्यवसाय ते एकटे सांभाळत होते. सगळं चांगलं चाललं होतं आणि आम्ही हसत-खेळत एकत्र राहत होतो. मग एक दिवस असं घडलं की ते कारखान्यातून घरी परतत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचं जीवन आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांच्या पायांना खूप जखमा झाल्या होत्या. सगळं उपचार करून घेतलं आहे. पण ते अजून व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या 2 पावलं चालायला त्यांना पूर्ण 10 मिनिटं लागतात. म्हणून ते जास्तीत जास्त आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट बघतात आणि पुस्तकं वाचतात. डॉक्टरांनी सांगितलं आहे की वेळ लागेल पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील." आर्यन हे ऐकून त्यांच्याकडे पाहत होता. त्याला माहिती होतं की आमच्या लग्नाला फक्त 5 वर्ष झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला सुमारे 5 वर्ष झाली आहेत ना?" मी म्हणाले, "हो, 5 वर्ष झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवतं भाभी. तेव्हा माझ्या परीक्षा चालल्या होत्या आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटलोही नव्हतो. मी कदाचित शाळेत शिकत होतो तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही काकांकडे काही पुस्तकं घेऊन आला होता." मी म्हणाले, "हो, हो. तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तकं परत करण्यासाठी आले होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते." दिवस जात राहिले आणि आर्यन आमच्याकडे राहायला आल्याला 4 महिने झाले होते.
आर्यन लहानपणाच्या खडतर वाटेवर चालत होता. पण त्याला हे स्पष्ट समजलं होतं की आम्ही दोघे पती-पत्नी यांच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे, जो थोडाफार संगीताची सूर आणि ताल निर्माण करत होता. आर्यन माझ्याशी नजीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांत काही सुख मिळालं नव्हतं. त्यामुळे मीही त्याच्याकडे ओढली जात होतो. आम्ही दोघे कामातून मोकळे झाल्यावर बराच वेळ बसून जेवायचो आणि हळूहळू सोबत जवळ येत होतो. मी आता त्याच्या आणि हळू करू लागलेत होतो आणि मला माहिती होतं की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे, कारण आमच्यातलं नातं वाढत चाललं होतं. दिवस जात होते आणि आमच्यातल्या अंतर कमी होत होत्या. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजाकीमध्ये मला इकडे-तिकडे स्पर्श करायचा. तो कदाचित तपासत होता की भाभी कसं रिॲक्ट करतील. कधी-कधी पतीबद्दल विचार करून मी खूप उदास होत असे आणि डोळे पाणावत. अशा वेळी आर्यनच मला सांभाळायचा आणि मला मिठी मारायचा. आम्ही दोघे आता एकतर झोपायला लागलो होतो आणि एकमेकांत हरवून गेलो होतो. एक दिवस आर्यन आज पूर्ण फुरस्तीत होता. त्यामुळे तो गाणं गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि झटकन माझ्या दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानाजवळ आपला मुख लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचं सगळं काम करेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो हळूहळू माझ्या मऊ, धुतलेल्या ओलसर आणि सुवासिक केसांना जवळून सुंघत मला एक खुर्चीवर बसवायला लागला. मीही आता मस्तीत आले होतो. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघे काही क्षण असेच राहिलो. ना हललो ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटंही झाली नसतील की कुठून तरी खोकल्याचा आवाज आला. आम्ही दोघे घाबरून गेलो आणि मी आर्यनला ताबडतोब स्वतःपासून वेगळं केलं. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा व्हावा, तरी काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातल्या क्षणांना आठवून हसू लागला. मी हे सगळं पाहिलं होतं. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकीशी थाप मारून आणि दुसऱ्या गालावर गोडसा चुंबन देऊन उठले. त्यावर आर्यन म्हणाला की भाभी, दुसऱ्या गालावर इतकी नाइंसाफी का? तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करायला लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज धावत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती प्रफुल्लित होतो, हे फक्त मी आणि माझं तहानलेलं मन जाणत होतं. मी अशा अद्भुत अनुभवाची वाट पाहतच राहिले होतो. पण त्या सकाळी आर्यनने माझी सगळी अपूर्णता दूर केली होती. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि जोरदार पडला होता. आम्ही दोघे मुरझाल्यानंतर बेडवरच पडलो होतो. तेव्हा खोकल्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन आर्यनला प्रेमाने पाहत त्या खोलीतून बाहेर पडले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि नाश्ता बनवायला लागला. मी तिथेच माझ्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी बराच वेळ पतीच्या खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणीवपूर्वक स्वयंपाकघरात भांडी पाडायला सुरुवात केली. पण मी त्याच्या या इशाऱ्याकडे लक्ष न देता पतीच्या दोन्ही हातांच्या तळहातांना हळूवारपणे सवत होतो. पण मला असं वाटत होतं की मी आर्यनच्या हातांच्या तळहातांना सवत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात हरवत चालले होतो आणि स्वतःशी बोलत होतो की प्रेम आमच्या जीवनात अगदी असंच यायला हवं. एखाद्या उमद्या झऱ्यासारखी माझ्या आत गुदगुली होत होती. पण मी या गोष्टीपासून पूर्ण बेखबर होतो की माझ्या पतीला माझा हा वागणूक खूप विचित्र वाटत होता. तेही हे जाणवत होतं की मी अचानक खूप आनंदी राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही झोपत नव्हते आणि जर झोपत असेन तर त्यांच्याकडे पाठ करून झोपत असेन. मी नववधूसारखी बनले होतो आणि माझे हावभाव आणि माझा अंदाज माझ्या पतीला हैराण करत होता. आर्यनही, जो सुरुवातीला त्यांच्याशी फक्त 1 सेकंदासाठी भेटायचा, तो आता खांदेही दाबत होता आणि चहाही पाजत होता. एक दिवस स्वयंपाकघरात मी चहा बनवत होतो. तेव्हा आर्यन येऊन मला मागून आपल्या बाहूंमध्ये भरून घेतलं आणि मला चुंबन घ्यायला लागला. मीही त्याच्याशी लिपटले आणि आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. तेव्हा खट असा आवाज आला. या आवाजाने आर्यन घाबरून गेला. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो आणि हसू लागलो. आर्यनच्या प्रेमाला पाहून मी खूप खुश होतो. आधी जी मला माझी जीवन ओझ्यासारखी वाटत होती, आज तीच जीवन मला फुलासारखी, ढगांसारखी आणि कापसाच्या गोळ्यासारखी वाटत होती. मी आर्यनच्या इथे येण्याला निसर्गाच्या एखाद्या चमत्कारासारखं मानलं होतं. आर्यन इथे आल्याला 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं आणि मी त्याच्याशी भेटून निखरून गेले होतो. आता आमचं संपूर्ण जीवन आनंदाने भरलेलं होतं.